नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीला खूपच मोठा महापूर आलेला आहे। तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता, जिकडे तिकडे पाणी झालं आहे। रामकृष्ण हरी मंडळी, तर आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, विष्णुपुरी धरणाचे 4 दरवाजे उघडले गेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता मंदिरं वगैरे सर्व काही पाण्याखाली जातात। पूल देखील गोवर्धन घाटचा पाण्याखाली गेलेला आहे आणि आजूबाजूच्या गावाला सतर्कतेचा इशारा दिला आहे, कारण गोदावरी नदी खूपच तुंबड भरून वाहत आहे। तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसतच असेल, मी सांगायची गरज नाही। तर पाहू शकता तुम्ही, सर्वत्र पाणी झालेलं आहे। 4-5 दिवस झालं लगातार पाणी पडत असल्यामुळे गोदावरी नदीला भरून पूर आलेला आहे। तर सर्वत्र जे आहे गोदावरी टमाटूम काठोकाठ भरून वाहत आहे। तर आशा करतो मित्रांनो, तुम्हाला आजचा हा ब्लॉग व्हिडिओ माझा नक्की आवडेल। जर मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ताकी असेच नवनवीन व्हिडिओ येतील। तर मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर तुम्ही पाहू शकता, हे जुन्या मुंड्यातला पूल आहे। तर या पुलावरती पाणी येत नाही मित्रांनो, गोवर्धन घाटच्या पुलावरती पाणी येत असतं। तर ते पूल आता सध्या खाली पाण्याखाली असल्यामुळे इकडून खूपच गर्दी वाढली गेलेली आहे। तर तुम्हाला हा माझा व्लॉग व्हिडिओ कसा वाटत आहे मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही पहा, सर्वत्र जिकडे ती पाहाव तिकडे पाणीच पाणी दिसत आहे गोदावरी नदीमध्ये। तर याच्यामध्ये देवाचे मंदिरं देखील बुजल्या गेलेले आहे। तर पाणी जे आहे शिखरापर्यंत आलेलं आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये तेवढं क्लिअरली दिसत नसेल। आणि हा पलीकडला कवट्याकडला पूल आहे, तो पण पाण्याच्या जवळती तुम्हाला दिसतच असेल। किती सारं पाणी जे आहे गोदावरी नदीमध्ये भरून वाहत आहे गोदावरी नदी। आजूबाजूच्या गावाला सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे। जर तुम्ही हा नांदेड जिल्ह्यातून बाहेरून व्हिडिओ पाहत असाल तर मित्रांनो, तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीला येऊन पाहू शकता किती भरून वाहत आहे ते। तर सध्याच्या घडीला खूपच गोदावरी नदीमध्ये पाणी जे आहे भरभरून वाहत आहे। त्यासाठी जर तुम्ही नांदेडच्या आजूबाजूच्या गावाकडून असाल तर प्लीज थोडं काळजी घ्या आणि नदीच्या काठाला जाऊ नका, कारण की पाणी केव्हाही वाढत आहे पाणी पातळी। भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो, तोपर्यंत बाय।